मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार? शिवरायांचा अवमान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, नागपूर हिंसाचारावर राज ठाकरे काय बोलणार? राज्याचं लक्ष। पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन, दीक्षाभूमीलाही भेट। मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन। सेवा या शब्दाचा पर्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाच्या कार्याचं कौतुक। देवापासून देश, रामापासून राष्ट्र या मंत्रानं पुढे जातोय मोदींचं वक्तव्य। कर्जमाफी अशक्य असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। राऊतांचं महायुतीवर टीकास्त्र। बीडच्या गेवराई तालुक्यात अर्धमसला या गावात मशिदीत स्फोट। आरोपी विजय गव्हाणेनं स्फोटापूर्वी इन्स्टावर केलं रील। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी। कळंबा कारागृहात रवानगी। कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी, तर कोरटकरच्या घरावर बुलडोझर चालवा। नागपूरच्या राजे मुधोजी भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हे लोक मला जीवे मारतील, आधी पोलीस स्टेशनला जा। ड्रायव्हर सोबत देशमुखांचा शेवटचा संवाद। देशमुखांचं काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण केलं। ड्रायव्हरच्या जबाबातून धक्कादायक खुलासे। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यामध्ये कारमध्ये आढळला पोलिसाचा मृतदेह। गळा आवळून खून झाल्याची शक्यता। आठवडाभरापूर्वी आणखी एका पोलिसाची झाली होती हत्या। छत्तीसगडमध्ये नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीचा व्हिडिओ समोर। जवानानं काढला चकमकीचा थरारक व्हिडिओ। चकमकीत 17 नक्षल्यांना कंठस्नान। विरार पश्चिमेच्या चाळपेट गावात अचानक कोसळलं झाड। ऑर्डर देऊन परतणारा दुचाकीस्वार तरुण थोडक्यात बचावला। तरुण किरकोळ जखमी। सोन्याचा भाव 90,000च्या पार गेला तरी मुंबई जळगावात सुवर्ण खरेदीसाठी मोठी गर्दी। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल। राज्यभरात आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह। मुंबईतील गिरगाव, विलेपार्ल्यासह ठाणे, डोंबिवली, नागपूर, पुण्यात शोभायात्रा। ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारत नववर्षाचं स्वागत। Thank you.